तिकडे गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। परिणामी छोटे पूल पाण्याखाली आल्यानं गोंदिया जिल्ह्यातील देवरी, आमगाव आणि गोरेगाव तालुक्यातील 10 ते 12 मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत। तर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील जे नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहू लागले आहेत। पूर सदृश्य परिस्थिती देखील अनेक भागांमध्ये निर्माण झालेली आहे। अनेक ग्रामीण भागातील जे रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी बंद आहेत। मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील एका पुलावर आहे। पण जर का बघितलं तर या दोन गावांना जोडणारा या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद आहे। अशाच पद्धतीने गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील 3 मार्ग बंद आहेत। आमगाव तालुक्यातील जो सिवनी ते जवरी मार्ग आहे तो देखील बंद आहे। ग्रामीण भागातील एकूण जर का बघितलं तर 10 ते 12 रस्ते पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी बंद आहेत। गेल्या 2 दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती गोंदिया जिल्ह्यामध्ये घेतली होती। त्यानंतर रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस गोंदिया जिल्ह्यात बरसला आहे आणि या पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि रात्री बरसलेल्या पावसामुळे नदी नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे। त्याचप्रमाणे जे धरणाची पाणी पातळी आहे ती देखील लक्षणीय त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आणि गोंदिया जिल्ह्याचा जो महत्वाचा धरण आहे पुजारी टोला धरण, या धरणातून देखील आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। जवळपास 16,000 क्युसेक वेगाने या ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याच पद्धतीने कालीसराड धरणातून देखील 4 दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। एकंदरीत जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणात धरणांमधून नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातो आहे। आणि याचमुळे जे नदीकाठावरील गावातील नागरिक आहेत त्यांनी सतर्क राहावे असे आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।